हाय मित्रांनो, झालं डायलाचे जे पण आपल्या हाताची बेल्ट. आता थोडंसं काही खाऊन घेऊ. त्याला हे साबुदाणा सकाळी आपण करून आणला आणि आपण उपमा खाल्ला नाही का. आता आणि डायलासिस पण चांगलं झालं आहे, कोणता त्रास नाही काय नाही ठीक आहे नाही. ते बस शांत, त्याचं चाललंय पाणी पिणं. ते साबुदाणा घ्या तुम्ही खा, मला एक बिस्किट द्या तिथून. 2-3 बिस्किट खाऊ. आता घरी गेल्यावरच आपण जेवण करू. घरी इथं नाही परवडत आपल्याला. चहा घ्या ना तुम्हाला दर्शिक, मला एवढी चहा नका. आता चहा घेत नाही पण थोडंसं आता डायलासिस झाल्या भूक लागते ना, त्याच्यामुळं थोडंसं 2-3 बिस्किट खाऊ. दुसरं घ्यायला गेलं तर लय पैसे लागतात नाही का. त्याच्यामुळं हे फोडून दे बरं. तू चाल ना, त्याला कोण देईन तिथं त्याला दिसन का तरी लहान आहे ना तो. ते गेला काउंटरला गिलास आणायला खाली. एवढा चहा आपल्याला नको आहे का नाही. आणि मित्रांनो, तुमच्यामुळं आपलं चांगलं आहे बरं का. डायलासिस तरी चांगलं मिळालं आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आता काय आपल्याला कमेंट करतात याला काही मदत करू नका नाही का. त्यांना एक सांगायचं आहे की तुम्हाला देवानं देणाऱ्याच्या यादीत ठेवलंच नाही. ज्यांना दिलंय ते आपल्याला करते आहे का नाही. त्याच्यामुळं त्यांचे मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो नाही का. आणि बाकी काय नाही. आता काही असे कमेंट करते तुम्हाला पाहिजे दारुड्या बेवडा. तुम्हाला डायलिसिसला आल्यावर कळन मग वार्डमध्ये की दारूनं जातात का कशानं. पण आपल्या दारूनं गेल्या तर आपण त्याच्यावरती ठाम आहे नाही का. सुधारलात तर तुम्ही सुधारसान. आणि पिऊ नका एवढं पिणाऱ्यासाठी. न पिणाऱ्यानं आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊन काही कमेंट करायचीच गरज नाही ना आहे का. तुमची तर लायकी नाही कोणाला 1 रुपया द्यायची. तुम्ही जेवण करायला जर बसले आणि तुमच्या पुढं कुत्रं जर आलं तर तुम्ही त्या कुत्र्याला 1 फुटका तर नाही टाकू शकत, पण उलट चप्पल फेकून मारसान तुम्ही त्या कुत्र्याला. अशी तुम्ही येत आहे का नाही. त्याच्यामुळं तुमच्यावर काय बोलायचं नाही. आणि आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, मला ज्यांनी वाईट कमेंट केल्या त्यांची कमेंट स्क्रीनवर घेऊन त्याच्या बाबतीत व्हिडिओ टाक. आपल्याला येत नाही तेवढं आता, म्हणून सगळ्याचा नंबर लावतो ज्यांनी कमेंट केलं त्यांनी. तुम्ही एका आजारग्रस्त व्यक्तीला शिव्या देतात, घाण कमेंट करतात आहे का नाही. अरे ना, कमीत कमी असं तर म्हणू शकता की भाऊ तू चुकलास, तो पहिले चुकी नसती केली तर चांगलं आयुष्य जगला असता. तर माझं काय म्हणायचं उद्देश काय आहे की माझ्यासारखे अनेक तरुण मुलं कोणी व्यसन करतात नाही का. आता व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं बऱ्याच मुलाचे लग्न होत नाहीत, पोरीच देत नाहीत. कारण की ते लग्न काही सोपी गोष्ट नाही. आता पाहायला गेलं की आजूबाजूची चौकशी होतेच, हा पोरगा कसा आहे, काय काम करतोय काय नाही. एखाद्यानं कधी सांगितलं की हा दारू घेतो की तुमचा कार्यक्रम बिघाड. तुम्ही मग आयुष्यभर इंदुरेकर महाराजांनी सांगितल्यावर कोणाचा तरी फोटो पाणी रातच्या झोपताना आणि तेच फोटो उश्याला घेऊन झोपणे. अशी गत झाली तुमची. आणि आजकाल पोरी भेटणं खूप मुश्किल आहे, भेटत नाही. आता आपलं केलं लग्न आपण बी आहे ना फसवूनच केलेलं आहे, पण ते देवानं आपल्याला त्याची सजा दिली. तू लय फशीत होय म्हणून तुला असा आजार. तरुण वयात आपला कार्यक्रम पांगीला. नाही तर दारूचं आहे ना, आमचे घरचे तुम्हाला सांगा, माझी बायको सांगा, हे बघ दारूनं कमेंट गेल्या. दारूचा ना आपला काय विषय होता सांग थोडंसं. पण आपण किती पेत होतो काय असं. आता ते मला म्हणते तर दारुड्या नाही का. आणि काही जण म्हणते तर ह्यो आत्ताच मिळाला पाहिजे. तर मी जर मिळालं तर काय करसान तुम्ही.
हा? त्याला काय भेटणार आहे? आमचं आयुष्य बरबाद होईल ना. अशी गोष्ट आहे. तर त्याला काय सांगशील, नवरा नसला समजा तर काय कसं आयुष्य जगसान? लोक कोणत्या नजरेनं बघतो चांगलं माहिती नाही. नवरा कसा का असावा पण नवरा पाहिजे. मी गचकलो तर तुम्ही रडसान का नाही? माणसानं लय त्रास दिला यानं. आम्हाला काय दुःख नाही. त्याला दे ना साबुदाणा थोडासा. नाही खायचं. आहे का नाही मित्रांनो, ते अशी गत आहे. चला असो, तुमच्या आशीर्वादानं बरं आहे. फक्त एवढंच आहे की आपल्या प्लॅटफॉर्म येऊन काही कमेंट करू नका. करणाऱ्यांसाठी बी कसं आहे, आता काही लोक असे पण असतात, काही लोक तसे पण असतात. करतात, ते त्यांचं कामच आहे नाही का. त्याच्यामुळं आपण काय बोलणार नाही. अशी गोष्ट आहे. आता आजार कोणाच्या नशिबानं, कोणाच्या कर्मानं, कोणाच्या चुकीनं येतच असतो. तो काय कायम स्वरूपी राहत नसतो. तर एवढंच सांगायचं आहे की कर्म पण चांगले करा, एवढंच म्हणेल नाही का. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांना हात जोडून विनंती की आपल्याला काय आर्थिक मदत करू नका. ते बाकीच्यांच्यालाही पोटात दुखायला मित्रांनो, त्याच्या असं मुळ्यातच उठायला नाही का. आपण करतोय ना काम. तर माग मदतीचा व्हिडिओ मी खूप दिवसापूर्वी टाकला होता नाही का. त्याच्यामुळं ते काहींना खटकतंय की ह्या काम करतोय किंवा याला काही मदत करू नका नाही का. बऱ्याच कमेंट येतात. मी आता रात्री काही कमेंट चेक केले ना, मला अशा घाण कमेंट आल्यात. आपण चुकीचं काय करत नाही, त्याच्यामुळं आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊन काही कमेंट करायची गरज नाही. चला असो, घ्या काळजी शरीराची. झाले आपला चहा, आता घरी गेल्यावरच जेवण करू. इथं आपल्याला काय खायचं नाही. बस येते आमची 2:30 वाजता. बघू लागली तर ठीक आहे, नाही तर मग जाऊ आम्ही रिक्षानं. तसं त्यांना बी भुका लागल्यात ना. सकाळपासून त्यानं काय थोडासा साबुदाणा खाल्ला होता, आपणच करून आणला होता सकाळी त्याच्यासाठी. लवकर उठलो, पाणी भरलं आणि बसनं आलो. ते इकडून इकडं ड्युटीहून आलं ते ना, त्याच्यामुळं तशी परिस्थिती आहे. आणि परत एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद, ज्यांनी आपल्याला आर्थिक मदत केली. आणि त्यांचे नाही का, असंच कोणाला मदत करत राहा. मी नाही म्हणत की मलाच करा म्हणून, मला सध्या नका करू. आमचं परिवार चांगलं आहे. फक्त एकच सांगेन की मदत नका करू, फक्त लाईक शेअर कमेंट करा. मी असं बघतोय की बाबा मी फेसबुक पैसे देत आहे, तर मला भविष्यात त्याच्याकडून मिळतील नाही का. आणि ज्यांनी केले त्यांचे तर अगदी मनापासून धन्यवाद. तेवढा सपोर्ट केला मित्रांनो तरी आपल्यासाठी भरपूर होईल. चला बाय. या शरीराची काळजी, शरीराला जपा. चला, थँक्यू.